शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी ॲग्रोनॉमिस्ट आशुतोष वारे, कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मिरज तालुक्यामधील करोली यम या गावामध्ये आलेलो आहोत. करोली यम मधील प्रगतिशील शेतकरी आप्पासो पाटील यांची सिद्ध गोड नावाची ही द्राक्षाची व्हरायटी आहे. छाटणीनंतर 70 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर ह्या बागेमध्ये आपण कॅन बायोसिस कंपनीचे ताबा आणि व्हायटरमोन हे 2 प्रॉडक्ट आहे. याचा डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. डेमॉन्स्ट्रेशन दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. साहेब आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार. माझे नाव अप्पास हरिचंद्र पाटील, राहणार कोर्लियम, तालुका मिरज, जिल्हा सांगली. वारी साहेबांनी मला डेमोसाठी ताबा आणि व्हायटरमन याची फवारणी 50व्या दिवशी व 60व्या दिवशी दिली होती व ती फवारणी मला सनबर्निंग व उकड्यासाठी दिलेली होती. या प्लॉटमध्ये कॅनॉपी कमी झाल्यामुळे मला असं वाटत होते, की आता बर्निंगची समस्या भरपूर येईल, पण ताबा व व्हायटरमनची फवारणी घेतल्यानंतर कुठेही सनबर्निंग किंवा उकड्याची समस्या काही जाणवत नाही. तरी सगळ्यांनी सनबर्निंगसाठी ताबा व व्हायटरमनची फवारणी घेतली तर अतिउत्तम होईल. तर ताबा आणि व्हायटरमोन हे 2 प्रॉडक्ट आहे. 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण 50व्या दिवशी आणि 60व्या दिवशी जर प्रतिबंधात्मक फवारणी केली, तर आपल्या बागेवर किंवा आपल्या द्राक्षावर कुठल्याही पद्धतीचा सनबर्निंग असेल किंवा उकड्या असेल, हा काही येणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो, की आपण आपल्या द्राक्ष बागेमध्ये ताबा आणि व्हायटरमोन हे 2 प्रॉडक्ट आहे, याचा निश्चितपणे वापर करा. याचे तुम्हाला एक्सलंट रिझल्ट मिळतील. धन्यवाद.